श्री स्वामी समर्थ. तुम्ही सध्या खूप संकटांचा सामना करत आहात का? तुमचे भाग्य तुमची साथ देत नाहीये का? तुमच्या जीवनात सतत अपयश येत आहे का? थांबा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, तुमच्या प्रत्येक समस्येचा उपाय आजच्या या दिव्य श्रवणात दडलेला आहे. हा तो अध्याय आहे जो तुम्हाला साक्षात परमेश्वराच्या कृपेचा अनुभव देतो. हा अध्याय म्हणजे केवळ कथा नाही, तर तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करणारी गुरुकिल्ली आहे. यातील प्रत्येक शब्द तुम्हाला अभय देतो, तुम्हाला हे सांगतो की मी तुझ्या पाठीशी आहे. हा तो अध्याय आहे जो तुमच्यावर कृपा करण्यासाठी आणि तुमचा उद्धार करण्यासाठीच लिहिला गेला आहे. तर स्वामींच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या परमपवित्र ग्रंथातील सर्वात महत्त्वाचा आणि पायाभूत असा अध्याय पहिला. आयुष्यात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, जेव्हा कोणीही सोबत नसते, तेव्हा आठवण येते ती एकाच शब्दाची, स्वामी. त्यांचे भिवू नकोस हे वचन ऐकल्याशिवाय भक्ताला शांती मिळत नाही. आज आपण अशाच परमगुरू श्री स्वामी समर्थांच्या दिव्य चरित्रातील श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पहिला अध्याय पाहणार आहोत. हा अध्याय केवळ कथा नाही, तर तुमच्या प्रत्येक समस्येवरचा आध्यात्मिक उपाय आहे. चला स्वामींच्या कृपेत हरवून जाऊया. सर्वात आधी ग्रंथाचे लेखक, कवी आणि सर्व देवतांना वंदन करून हा अध्याय सुरू होतो. पण या अध्यायाचा मूळ उद्देश काय आहे? तर तो आहे भक्तांना अभय देणे. जगात भय आणि संकटे खूप आहेत, पण जो भक्त पूर्ण श्रद्धेने हे चरित्र वाचेल किंवा ऐकेल, स्वामी त्याला साक्षात पाठीवर हात ठेवून म्हणतात, तुझे भय मी दूर करेन. हे चरित्र ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करणे होय. पहिल्या अध्यायात स्वामींच्या अलौकिक स्वरूपाचे वर्णन आहे. स्वामी म्हणजे निसर्गरूप. त्यांना कोणत्याच गोष्टीची आसक्ती नाही. ते कधीही कोणाचे बंधन मानत नाहीत. ते दिगंबर, बालकाप्रमाणे निष्पाप आणि तरीही साक्षात योग्यांचे राजा आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वामींनी जगातील सर्व मायेचे बंध तोडले आहेत. त्यामुळेच ते आपल्यालाही या बंधनातून मुक्त करू शकतात. ज्यांनी स्वतः सर्व त्यागले आहे तेच आपल्याला खरी मुक्ती देऊ शकतात. हे त्यांचे वैराग्य आपल्याला जीवनातील लहान समस्यांपासून दूर राहण्याची प्रेरणा देतात. स्वामी समर्थांचे मूळ दत्त महाराजांचे आहे. त्यांनी यापूर्वी श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती या रूपात अवतार घेतले. पण या अवतारात त्यांनी कर्दळी वनात 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. 12 वर्ष तपस्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ ईश्वरालाही जेव्हा भक्तांवर कृपा करायची असते, तेव्हा त्यांनाही या कठोर तपश्चर्येतून सिद्धी मिळवावी लागते. स्वामींचे हे आचरण भक्तांना शिकवते की जीवनात यशस्वी होण्यासाठी तप आणि सातत्य किती महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी फिरल्यावर ते अक्कलकोटला आले. अक्कलकोटमध्ये जेव्हा एका भक्ताने त्यांना विचारले, महाराज आपण कोण? तेव्हा त्यांचे उत्तर होते, मूळ पुरुष. याचा अर्थ मीच या सृष्टीचा आधार आहे. आज अक्कलकोट हे करोडो भक्तांसाठी एक विश्रांतीचे ठिकाण बनले आहे. या अध्यायातून आपल्याला ही प्रेरणा मिळते की आपल्याला जीवनात आधार देणारी शक्ती ही नेहमी आपल्या जवळच असते. आपल्याला फक्त श्रद्धेने तिची हाक ऐकायची असते. श्रद्धा आणि भक्तीचा खरा अर्थ हा अध्याय सांगतो की नुसता दिखावा करून स्वामींची भक्ती केल्यास काही उपयोग नाही. स्वामींना काय हवे आहे? शुद्ध भाव. तुम्ही भावनेने स्वामींना दिलेले एक छोटंसं फूल किंवा मनातून केलेले साधे नमस्कार त्यांना हजारो सोन्याच्या पूजा अर्चांपेक्षा अधिक प्रिय आहेत. तुमच्या मनात अखंड आणि निश्चल श्रद्धा असेल तर तुम्ही स्वामींच्या कृपेचे सर्वात मोठे अधिकारी आहात. तर मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृतचा
हा पहिला अध्याय आपल्याला हेच आश्वासन देतो की स्वामी समर्थांवर दृढ विश्वास ठेवा. त्यांनी तुमच्यासाठीच हा अवतार घेतला आहे. पुढच्या अध्यायात आपण त्यांच्या आणखी अद्भुत आणि चमत्कारी लीला पाहणार आहोत. तुमच्या मनातील संकटे दूर झाली असतील तर चॅनलला लाईक करा आणि इतरांनाही हा आधार मिळावा यासाठी शेअर करा. भेटूया दुसऱ्या अध्यायाच्या वेळी. जय जय स्वामी समर्थ.